तुम्ही विचार करत असाल एवढी गँग चालले कुठं? आम्ही आलेलो टिटवाल्याला नवरात्रीसाठी मूर्ती आणायला. आई आपली आज सिंहासनावर बसणार आहे. मात की आईची मूर्ती आली आपल्या भादाण्या गावात. फुल वाजत गाजत भाऊ आपला फुल फटाक्यांचा स्टॉक घेऊन फटाके वाजवत आईचा आगमन केला आणि आपल्या आईला मखारामध्ये बसवलं. मग भाऊ आणि ताईने आईची पूजा केली. मग समारेशी थोडीशी मस्ती केली. मग संध्याकाळी युवा भजनी मंडळ भादाने हरिपाठ चालू केला. हरिपाठ कवा कपतो या विचारानं आपली वहिनी डुबलेली होती. मग झाली आपल्या आईची आरती चालू. आरतीला लय गर्दी होती ने भक्तांची लय दर्शनाला गर्दी. मग आता नवरात्री बोलला म्हणजे दांड्या गरबा यालाच. मग सगळ्याही केला आपला गरबा चालू. बारीक बिरीक पोरा मस्त नाचत होती. तर भाऊला मी बोललो का चल बारीक पोरा नाचते तर मग आपण पण नाचू. भाऊ काय आला नाही. मग मी रिदानलाच घेऊन नाचलो. मग पोचलो आपल्या भावाच्या केक शॉप मध्ये. शॉप पडग्यामध्ये आहे, तुम्ही या नक्की. केक आणला आणि सोन्या भावाचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.